हाऊसिंग चॅप्टरपूर्वी काहीच क्लॅरिटी नव्हती आणि बायलॉजनुसार नॉमिनी होता. आपल्या बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये जे नॉमिनी होते त्यांना आपण मेंबरचं एक्सपायरी झाल्यानंतर त्यांच्या ॲप्लिकेशनवर आपण त्यांना पूर्ण मेंबरशिप देऊन टाकली. पण सेक्शन 154B13 इन्कॉर्पोरेट झाल्यानंतर आता एखादा मेंबर जर एक्सपायर झालेला असेल तर त्याच्या नॉमिनीला, आणि जसं हायकोर्टाने पण बऱ्याच ठिकाणी ते क्लिअर केलेलं आहे की तो ट्रस्टी म्हणून असेल, आणि त्याच्यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन ॲक्टमध्ये टाकलेले आहे, प्रोव्हिजनल मेंबर, ज्याला मराठीमध्ये म्हणतो तात्पुरता म्हणजे टेम्पररी मेंबर. त्या मेंबरला ओनरशिप राईट्स किंवा इतर कुठलेही सेल करण्याचे वगैरे राईट्स त्याच्यामध्ये नसतात. तो फक्त जोपर्यंत ओरिजिनल मेंबर नवीन त्यांची एंट्री होत नाही सोसायटी रेकॉर्डला, तोपर्यंत त्या फ्लॅटची किंवा त्या मालमत्तेची देखभाल करण्यापुरता त्याला प्रोव्हिजनल मेंबर म्हणून कन्सिडर, केअरटेकर म्हणून केलेलं आहे. आणि त्या डेथनंतर मूळ मेंबरच्या जर कुणाला मेंबर व्हायचा असेल तर लिगल हेअरशिप सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट, रजिस्टर्ड फॅमिली अरेंजमेंट डीड किंवा विल वगैरे अशा ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत त्याच डॉक्युमेंटवरून सोसायटी त्याला रेग्युलर मेंबर करू शकते. नॉमिनेशननी रेग्युलर मेंबर करता येत नाही.